एकेकाळी रोग होण्यासाठी माणसाला कोणी ना कोणीतरी चावण्याची आवश्यकता होती. म्हणजे उंदीर चावला की प्लेग होत असे, मच्छर चावला की मलेरिया होत असे, कुत्रा चावला की पोटात 21 इंजेक्शन घ्यावी लागत असे, त्याला रेबीज असं म्हणत होते. त्यामुळे रोग होण्यासाठी देखील कोणाला कोणतरी चावायला लागत असे. अलीकडे फार मोठा रोग मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्या रोगाचा डॉक्टर लोक मला समजतात आणि म्हणून या रोगाला निदान करण्यासाठी मला बोलवत आहेत. या रोगाचं नाव आहे बिल्डेरिया. आता रोग होण्यासाठी कोणी कोणाला चावायला लागतं ना, तिथे माणसांना बिल्डर चावतो, त्याला बिल्डेरिया म्हणतात. या बिल्डेरिया रोगाची लक्षणं कोणती? तर पहिलं लक्षण असं की ज्याच्या घरामध्ये कधी खायला नव्हतं तो अचानक नाक्यावर नवीन शर्ट घालून लोकांना असं दाखवून फिरायला लागतो. देखा क्या है क्या है. ते पहिलं लक्षण बिल्डेरियाचं. ज्याच्या घरामध्ये कधी लँडलाईन सुद्धा नव्हती तो नवीन मोबाईल फोन घेऊन अजिबात त्याच्यावर काही नाही तर गाणी बिणी मोठ्याने ऐकवायचे, म्हणजे लोकांना माझ्याकडे फोन आला हे दाखवण्याचा प्रयत्न करत. त्यानंतर आणखी पुढे हा रोग गेला की माणसाची भाषा बदलायला लागते. रुपये, हजार, लाख म्हणण्याऐवजी कितना, पेटी, खोखा हे शब्द त्याला बोलायला सुरू होतात. म्हणजे कितना देने का पेटी तेरे को, उडा डालेगा, पटा डालेगा हे शब्द त्याच्यामध्ये लागतात. की हा बिल्डेरियाचा रोग जरा मोठ्या प्रमाणात या माणसाच्या शरीरात घुसलेला आहे आणि कोणताही रोग निश्चित झाला हे कळण्यासाठी रक्त तपासायला लागतं. मलेरिया झाला की नाही रक्त तपासलं की कळतं, प्लेग झाला की नाही रक्त तपासलं की कळतं. तो बिल्डेरिया नक्की झालाय की नाही हे निदान कसं करायचं? तर गपचूप रात्री येऊन एखादा कागद घेऊन सह्या कन्सेंटच्या घ्यायला लागला की समजायचं याला 100% बिल्डेरिया झाले. त्यामुळे लोकांकडे जाऊन बिल्डरची दलाली करायची आणि त्या दलालीतून पैसे कमवायचे. हा नवीन रोग मुंबईत सर्वत्र सुरू झालेला आहे. गरिबांना रस्त्यावर आणायचं, बिल्डराची दलाली करायची आणि या गुलामगिरीतून मुंबईला पूर्णपणे गुलाम करायचं आणि हे सर्व SRAच्या माध्यमातून होतंय.